तुम्हाला माहितीये का, आपल्यातील अनेक लोकांना खाण्यानंतर लगेचच अंघोळीला जाण्याची सवय असते। ही सवय बघायला साधी वाटते, पण याचे आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात। बदलती जीवनशैली बघता आपण कोणतीही गोष्ट कधीही करतो। प्रत्येक ऍक्टिव्हिटी त्या वेळेला केली पाहिजे, कारण त्यामागे तसे सायंटिफिक रिझन आहेत। पण आपल्या या धावपळीच्या दैनंदिन जीवनात आपण कधीही कोणतीही गोष्ट करतो आणि मग त्याचे वाईट परिणाम आपल्या आरोग्यावर होतात। या सवयी वेळीच टाळणं गरजेचं आहे आणि आयुर्वेद आणि आधुनिक वैद्यकीय विज्ञान दोघंही याला टाळण्याचाच सल्ला देतात। तर या सवयीमुळे आपल्या आरोग्यावर काय परिणाम होतो हे जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। पचन क्रियेवरती ताण म्हणजे जेवणानंतर शरीरातील पचन संस्था सक्रिय होते। अन्न पचवण्यासाठी शरीर पचन क्रियेला प्राधान्य देतं। अशा वेळी अंघोळीमुळे शरीराचं लक्ष वेगळ्या प्रक्रियेकडे केंद्रित होतं आणि त्यामुळे पचनावरती ताण निर्माण होतो। यानंतर रक्तप्रवाहामध्ये बदल म्हणजे जेवणानंतर शरीरातील रक्ताचा प्रवाह पचन संस्थेकडे जास्त प्रमाणात होतो। पण अंघोळीच्या वेळी विशेषतः थंड पाण्याने अंघोळ केल्यास रक्त त्वचेकडे वळतं, यामुळे पचनासाठी आवश्यक असलेला रक्त प्रवाह कमी होतो। अपचनाची शक्यता खाण्यानंतर अंघोळ केल्याने अपचन होण्याची शक्यता अधिक असते, म्हणजे पोटात गॅस, ढेकर किंवा अन्न नीट न पचणं अशा समस्या आपल्याला येऊ शकतात। जडपणा आणि आळस पचन नीट न झाल्यास पोट फुगलेलं वाटतं आणि जडपणा येतो, यामुळे शरीरात आळस आणि थकवा निर्माण होतो। दिवसाच्या कामावर याचा नकारात्मक परिणाम देखील दिसून येतो। विशेषतः गरम अन्न घेतल्यानंतर थंड पाण्याने आंघोळ केली तर हा त्रास वाढतो। रक्तदाबात अस्थिरता निर्माण होते। जेवल्यानंतर आंघोळ केल्यानं शरीराच्या तापमानात अचानक बदल होतो, यामुळे काही वेळा रक्तदाब वाढतो किंवा कमी देखील होऊ शकतो, ज्यामुळे चक्कर येऊ शकते। विशेषतः वृद्ध आणि रक्तदाब असलेल्या लोकांमध्ये थकवा आणि कमी ऊर्जा जेवण केल्यानंतर शरीराला विश्रांतीची गरज देखील खूप गरजेची आहे, कारण अन्न पचायला खूप ऊर्जा लागते। अशा वेळी अंघोळ केल्यास शरीर अधिक थकतं आणि तुमची ऊर्जा कमी होते। आयुर्वेदानुसार जर बघायला गेलं तर स्पष्टपणे सांगितलंय की अन्न ग्रहणानंतर अंघोळ करणं टाळावं। यामुळे जठराग्नी म्हणजे पचनासाठी आवश्यक असलेली अग्नी कमजोर होते आणि अन्न नीट पचत नाही। रात्रीच्या जेवणानंतर विशेषतः काळजी घेणं गरजेचं आहे, म्हणजे रात्री जेवण झाल्यानंतर आंघोळ केल्यास शरीर अधिक थंड होतं आणि पचनक्रिया मंदावते। यामुळे झोपेला देखील अडथळा निर्माण होतो आणि सकाळी आळस वाटतो। आता आपण काय करायला हवं तर जेवण झाल्यावर किमान 30 मिनिटे ते 1 तास विश्रांती घ्यायला हवी, मगच आपण अंघोळ करायला हवी। विशेषतः गरम पाण्याने अंघोळ करत असाल तर रात्रीचे जेवण झाल्यानंतर लगेच अंघोळ टाळावी। निष्कर्ष तर खाण्यानंतर अंघोळ करणं ही काही लोकांमध्ये सवय असली तरी ती आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते। पचनक्रिया यामुळे बिघडू शकते, थकवा येऊ शकतो आणि शरीरातील समतोल बिघडू शकतो। म्हणून खाल्ल्यानंतर थोडी विश्रांती घ्या आणि मगच अंघोळ करा। तुमचं आरोग्य यामुळे उत्तम राहील। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका। लोकमत सखीच्या फेसबुक पेजला फॉलो करा आणि यूट्यूबला सबस्क्राईब करायला विसरू नका।